वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरो तुझी ही पदवारी धारा दुओ सदा कायिक दोष सारा सदैव माझे मनवाणी शुद्ध करो तुझे नाम पवित्र सिद्ध। आपण पहिल्या 4 स्कंदांचा थोडा आढावा घेऊया। पहिल्या स्कंदामध्ये शिष्याचं महत्त्व सांगितलेलं आहे, शिष्य कसा असावा। द्वितीय स्कंदामध्ये गुरुनी साधनं सांगितली आहेत, कोणकोणत्या साधनांनी भगवताची प्राप्ती होते, आणि नंतर ज्ञानाचा उपदेश केला आहे। ज्ञान आपल्या जीवनामध्ये कसं उतरवावं हे तृतीय आणि चतुर्थ स्कंदामध्ये काय सांगितलं आहे तर सर्ग आणि विसर्ग म्हणजे सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, लय कसा होतो, त्या लीला कशा होतात विश्वात, त्या सगळ्या भगवंताच्या ह्या लीलांचं वर्णन त्याच्यामध्ये केलं आहे। सृष्टीची निर्मिती, लय, पुती या सगळ्या गोष्टींचं तिथे वर्णन केलं आहे। ज्ञानाला कशा रीतीने स्थिर करावं आणि ज्ञानाला स्थिर करण्याची जी रीत आहे ती आता ही पंचम स्कंदामध्ये आपण पाहणार आहोत। पंचम स्कंदामध्ये या लीलांचं वर्णन आपल्याला बघायला मिळेल। आता ही स्थिती म्हणजे काय तर प्रभूचा विजय। सर्व चराचर सृष्टी जी आहे ही प्रभूच्या मर्यादेत आहे, प्रभूची सत्ता आहे या संपूर्ण सृष्टीवरती। आता आपण ती बघतोच आहे। आपण आत्तापर्यंत ध्रुवाच्या चरित्रापर्यंत जेव्हा आलो तर ते आपण मनु आणि शतरूपा हे ब्रह्मदेवांच्या शरीरापासून जे 2 झाले तयार मानव, तर ते पहिले मानव, त्यांच्यापासून प्रियव्रत आणि उत्तानपाद अशी जी 2 मुलं झाली, तर त्यातलं आपण उत्तानपादाचा संपूर्ण वंश आपण पाहिलेला आहे। आता आपल्याला प्रियव्रताचा वंश बघायचा आहे। प्रियव्रत हा एक राजा आहे, पण हा अतिशय धार्मिक होता। त्याला राज्य करण्यापेक्षा त्याला एकांतात राहून भगवंताची भक्ती करणं, आराधना करणं अशी इच्छा झाली। त्याला ईश्वराची प्राप्ती करून घ्यायची होती, परमात्म्याशी एकरूप व्हायचं होतं। त्यावेळेला तिथे ब्रह्मदेव आलेले आहेत आणि ब्रह्मदेवांनी प्रियव्रताला म्हटलंय, राजा, अरे प्रारब्धाचे भोग तर भोगावेच लागतात, मीही परमेश्वराच्या आज्ञेने प्रारब्ध भोगवीत असतो, मलाही व्यवहार करण्याची इच्छा नाही,
पण तुला एकांतात वनात जाण्याची काहीही आवश्यकता नाही. तू आराधना देवाची करायची आहे तुला, तर ती प्रपंचात राहून तू कर. सावधपणे प्रपंच कर. तुला जितेंद्रिय व्हायचं आहे, इंद्रियांवर विजय मिळवायचा आहे, संयम करायचा आहे, इंद्रिय संयमित करायची आहेत, तर तू ती घरात राहून सुद्धा करू शकतो. ईश्वराची आराधना कुठेही केली तरी चालते. आणि जो जितेंद्रिय नाही, ज्याचा इंद्रियांवर संयम नाही, तो वनात सुद्धा जाऊन कोणताही प्रमाद त्याच्याकडून घडू शकतो. तू माझा ऐक. स्त्री पुरुषांचा त्याग करून वनात जाऊन पुढे भरत राजाने सुद्धा संसार उत्पन्न केला. भरत वनात गेला तर तिथेही त्याचा रस्ता चुकला. पण या स्कंदामध्ये ती कथा पाहणारच आहोत. पण त्याच्या उलट प्रल्हादाने मात्र असुरांबरोबर राहून, दैत्यांबरोबर राहून सुद्धा अनेक प्रकारचे कष्ट सहन केले. आणि वडिलांचा विरोध असताना सुद्धा त्यांनी ईश्वराची भक्ती केली आणि घरातच भक्ती साधना झाली आहे त्याची. आणि म्हणून आपल्या जीवनाचं ध्येय निश्चित कर आणि त्याप्रमाणे तू पुढचं मार्गक्रमण कर. ध्येयावर नजर ठेवून जीवनाचे व्यवहार चालले पाहिजेत. आणि मानवी जीवनाचं ध्येय काय, तर ईश्वर प्राप्ती असलं पाहिजे. तेव्हा ब्रह्मदेव म्हणालाय प्रियव्रताला, तू विवाह कर. विवाह केल्याविना विकार आणि वासना नष्ट होऊ शकत नाही. काही काळ संसारातील सुख भोगावे आणि मग नंतर भगवंताची आराधना करावी. बघा, प्रत्यक्ष ब्रह्मदेवानी प्रियव्रताला सांगितलंय. आता पुढे मग असं त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर प्रियव्रत वनात जायचा त्यांनी विचार बाजूला ठेवला आणि मग विश्वकर्मा प्रजापतीची कन्या बर्हिष्मती हिच्याशी प्रियव्रताचा विवाह झालेला आहे. आणि तिच्यापासून त्याला 10 पुत्र झाले. ते सुद्धा सगळे शीलवान, गुणी, कर्मनिष्ठ, रूपाने सुंदर आणि पराक्रमी होते. त्याला एक छोटी कन्या पण झाली. त्या कन्येचं नाव ऊर्जस्वती असं ठेवलेलं आहे त्यांनी. आता ही पुत्रांची नावं काय होती, तर अग्निद्र, इद्मजिह्व, यज्ञबाहू, महावीर, हिरण्यरेता, घृतपृष्ठ, सवन, मेधातिथी, वितिहोत्र आणि कवी. आता ही जी सगळी नावं सांगितली ना, ही सगळी नावं ही अग्नीची आहेत. आता ह्यातले कवी, महावीर आणि सवन हे जे पुत्र होते ते पुढे ब्रह्मचारी झाले. नैष्टिक ब्रह्मचर्य घेतलं त्यांनी. आणि त्यांनी लहानपणापासूनच संन्यासाश्रम स्वीकारला. ते निवृत्तीपरायण झाल्यानंतर राजा प्रियव्रताने जवळजवळ 11 अर्बुद वर्षापर्यंत पृथ्वीवर शासन केलं. संपूर्ण पृथ्वीवर ते एकटेच शासन करीत होते. एकदा असंच राज्य करत असताना भगवान सूर्य सुमेरू पर्वताची प्रदक्षिणा करीत असता पृथ्वीचा अर्धा भाग प्रकाशात राहतो आणि अर्धा भागात अंधार असतो हे त्यांनी पाहिलं. पण त्यांना काही ते आवडलं नाही. भगवंताच्या उपासनेमुळे अलौकिक प्रभावशाली अशा त्याने म्हटलं की मी रात्रीचा पण दिवसच करतो असं ठरवलं. आणि सूर्याप्रमाणे वेगवान आणि तेजस्वी रथात बसून जणू काय हाच सूर्य दुसरा झालेला आहे अशा रीतीने सूर्याचा पाठलाग केला त्यांनी. सूर्याच्या पाठोपाठ त्याने पृथ्वीच्या 7 प्रदक्षिणा केल्या. त्यावेळी त्याने ज्या वेगाने त्या प्रदक्षिणा केल्या त्यामुळे त्या रथाच्या चाकांनी खड्डे पडले पृथ्वीवर आणि त्या खड्ड्यांचे पुढे 7 समुद्र तयार झाले आणि त्याची 7 द्वीप बनली. द्वीप. आणि या द्वीपांची नावं अशी झाली मग जंबू, प्लक्ष, शाल्मली, कुश, क्रौंच, शाक आणि पुष्कर. पहिल्या द्वीपापेक्षा दुसऱ्या द्वीपाचा विस्तार हा दुप्पट आहे. आणि ही समुद्राच्या बाहेरच्या भागात पृथ्वीच्या 4ही बाजूनी ही द्वीप पसरलेली आहेत. आता हे सगळे समुद्र काही खाऱ्या पाण्याचे नाही आहेत बरं का. तर पहिला समुद्र आहे तो खाऱ्या पाण्याचा,
दुसरा समुद्र आहे तो पाणी नाही आहे, त्यात नुसता उसाचा रस आहे, नुसत्या उसाच्या रसाचा एक समुद्र आहे. एक समुद्र आहे तो मदिरेचा आहे. दुसरा आहे तो तुपाचा समुद्र आहे. चौथा आहे तो दुधाचा समुद्र आहे. आणि नंतर ताकाचा समुद्र आहे. आणि एक गोड्या पाण्याने भरलेला सुद्धा समुद्र आहे. अशा प्रकारे 7 समुद्र बेटांच्या खंदकाप्रमाणे आहेत. वेगवेगळ्या 7 द्वीपांनी ते वेढलेले आहेत. आता हा बहिष्मतीपती महाराज प्रियव्रताने आपल्याला अनुकूल असलेले आपले पुत्र अग्निद्र, इद्मजिह्व, यज्ञबाहू, हिरण्यरेता, धूतपृष्ठ, मेधातिथी आणि वितिहोत्र या सगळ्यांना प्रत्येकाला एक द्वीपाचा राजा बनवलं. एका द्वीपाला जम्बूचं बनवलं, एका मुलाला जम्बू द्वीपाचं, दुसऱ्याला प्लक्ष द्वीपाचं, तिसऱ्याला शाल्मलीचं, चौथ्याला कुशचं द्वीपाचं. अशा प्रकारे एक द्वीप मुलांना त्यांनी वाटून टाकला. आणि जी कन्या होती ऊर्जस्वती, तिचा विवाह शुक्राचार्यांशी केला. आणि मग शुक्राचार्यां आणि ऊर्जस्वती यांच्यापासून आपल्याला जी माहिती आहे कन्या देवयानी, तिचा जन्म झालेला आहे. प्राण्यांच्या सोयीसाठी या द्वीपांच्या द्वारा पृथ्वीचे विभाग केले आणि प्रत्येक द्वीपामध्ये वेगवेगळ्या नद्या, पर्वत आणि वन यांच्या सुद्धा सीमा या प्रियव्रताने निश्चित केल्या. त्यांनी पाताळलोक, देवलोक, मृत्यूलोक तसेच कर्म आणि योगशक्तीने प्राप्त झालेले ऐश्वर्य नरकतुल्य मानले, नरकासमान मानले. आता हा प्रियव्रत तपश्चर्या करण्यासाठी बाहेर त्याला पडायचं होतं. आता संसार झाला, 10 मुलं झाली आणि मग तो अग्निद्र हा त्याचा ज्येष्ठ पुत्र होता. त्याला जम्बूद्वीपाचं राज्य दिलं आणि हा तपश्चर्येला बाहेर पडला. अग्निद्र त्याच्या आज्ञेचे पालन करीत जम्बूद्वीपातील प्रजेचे धर्मानुसार प्रजेला पुत्रवत तो पालन करत होता. प्रजेचं हा शौर्यवान होता आणि अतिशय लोकांमध्ये अग्रगण्य असा बुद्धिमान होता. त्याच्याजवळ अतिशय चलाक बुद्धी होती. तो देवांसारखा बुद्धिमान होता. त्याचा शील, रूप, वय, ऐश्वर्य, औदार्य सगळ्या देवांना सुद्धा आकर्षित करून घेत होतं. त्याने प्रेमयुक्त गोडगोड गोष्टी बोलून पूर्वचित्ती अप्सरेला प्रसन्न करून घेतलं आणि ह्या पूर्वचित्ती अप्सरेबरोबर त्याने विवाह करून संसार सुरू झाला त्याचा. आणि त्या अप्सरेपासून त्याला 9 पुत्र झालेत. नाभी, किमपुरुष, हरिवर्ष, इलावृत, रम्यक, हिरण्मय, कुरु, भद्राश्व आणि केतुमाल असे 9 पुत्र. दरवर्षी एक मुलगा. याप्रमाणे 9 वर्षात 9 पुत्रांना पूर्वचित्तीने जन्म दिला आणि त्यांना राजाजवळ राजभवनात सोडलं आणि ती पुन्हा ब्रह्मलोकात ब्रह्मदेवांकडे निघून गेलेली आहे. आता या अग्निद्राने जम्बूद्वीपाचे विभाग केले आणि या जम्बूद्वीपाचे त्यांनी 9 भूखंड केले. आणि त्याने सुद्धा आपल्या प्रियव्रताने जसे एक द्वीप मुलांना दिले तसे याने 9 भूखंड 9 मुलांना देऊन टाकले. आणि ते प्रत्येक पुत्राला सांगितलं, हा भूखंड तुझा, हा भूखंड तुझा. आणि त्याप्रमाणे सगळेजण त्या राज्याचा उपभोग घेऊ लागले. आणि मग नंतर हा अग्निद्र वैदिक कर्म करून आपापल्या सुकृतानुसार निरनिराळे भोग घेत त्याने अप्सरा लोकांची प्राप्ती करून घेतली आणि हा परलोकवासी झाला. त्यानंतर त्याची जी मुलं होती
त्यांनी 9 भावांनी भद्रा आणि देववीती नावाच्या 9 कन्यांशी विवाह केलेला आहे. मेरूच्या मेरूदेवी, प्रतिरूपा, उग्रद्रष्टी, लता, रम्या, श्यामा, नारी अशा 9 कन्यांशी त्यांचे विवाह झालेले आहेत. आता या अग्निध्रचा सगळ्यात मोठा मुलगा नाभी. या नाभी राजाची पत्नीचं नाव मेरूदेवी. तिला काही मुलबाळ झालं नाही म्हणून त्यांनी पुत्र कामेष्ठी यज्ञ केला. आणि पुत्र कामेष्ठी यज्ञ झाल्यानंतर त्यातून ऋषभदेव जन्माला आलेले आहेत. आता हे ऋषभदेव हे म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून तर प्रत्यक्ष भगवंतच नाभीच्या पोटी जन्माला आलेले आहे. नाभीचं कल्याण करण्यासाठी श्री भगवंत महाराणी मेरूदेवीच्या ठिकाणी दिगंबर संन्यासी आणि ऊर्ध्वरेता मुनींचा धर्म प्रगट करण्यासाठी शुद्ध सत्वमय रूपाने प्रगट झालेले आहेत. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. त्याचं कर्म इतकं शुद्ध होतं नाभीचं की प्रत्यक्ष श्रीहरीला त्याचा पुत्र होण्याचा योग आला आणि नाभी राजाला परमेश्वराला जन्म देण्याचं भाग्य लाभलेलं आहे. भगवान ऋषभदेवांनी आपला देश अजनभा खंडाला कर्मभूमी मानून लोकसंग्रहासाठी काही काळापर्यंत गुरुगृही राहिले. गुरुदेवांना यथोचित दक्षिणा देऊन गृहस्थाश्रमात प्रवेश करण्यासाठी त्यांची आज्ञा घेतली. म्हणजे त्यांनी सुद्धा जरी ते प्रत्यक्ष परमेश्वराचा अवतार होते तरी जसे श्रीकृष्णच पुढे आपल्या कथेमध्ये येईलच सांदीपनी ऋषींकडे गेले तसे ऋषभदेव सुद्धा ज्ञानार्जनासाठी गुरुदेवांकडे गेले. तिथे त्यांनी गुरुविद्या प्राप्त केली आणि गृहस्थाश्रम स्वीकारण्यासाठी ते परत आलेत. गृहस्थाश्रम धर्माचे शिक्षण देण्यासाठी देवराज इंद्रांनी त्याची कन्या जयंती या ऋषभदेवांना दिलेली आहे. तिच्याबरोबर त्यांचा विवाह झाला आणि पुढे या ऋषभदेवांनी 100 पुत्रांना जन्म दिलेला आहे. त्यातला मोठा पुत्र आहे तो भरत. तो पुढे भरत महायोगी भरत झाला. भरत मुनी नावाने तो प्रसिद्ध झाला. सगळ्यात ज्येष्ठ आणि सर्वांपेक्षा अधिक गुणवान होता आणि तो इतका गुणवान होता की आपल्या ह्या म्हणजे भारत देशाचं नाव पूर्वी अजनाभ खंड असं होतं. पण या भरताच्या नावावरून अजनाभ खंडाला लोक भारतवर्ष म्हणू लागले. आणि ह्या भरताला धाकटे भाऊ होते. त्यांची नावं काय तर कुशावर्त, इलावर्त, ब्रह्मावर्त, मलयकेतू, भद्रसेन, इंद्रस्पृक, विदर्भ आणि किकट. हे 9 राजकुमार आणि इतर 90 भावांपेक्षा हे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ होते. आता यांच्यापेक्षाही खाली आता 100 मुलं झाली आहेत. त्यातले हे 9 सांगितले मी तुम्हाला. पहिला भरताच्या खालचे कुशावर्त, इलावर्त आणि त्यांच्यापेक्षाही लहान जे आहेत ते सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. ते लहान कोण होते तर कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, अविर्होत्र, द्रुमिल, चमस आणि करभाजन. हे जे 9 राजकुमार होते त्यांनी भागवत धर्माचा प्रचार
केला आणि ते मोठे भगवत भक्त झाले. आता तुम्ही ही नावं कधी ऐकली असतील तर बघा की पुढे नवनाथ म्हणून हे कलियुगामध्ये ते जन्माला आले श्रीकृष्णाच्या आज्ञेनी. हेच कवी होते ते पुढे मच्छिंद्रनाथ म्हणून आलेत. मच्छिंद्र, गोरक्ष, जालंधर, कानिपनाथ, रेवणनाथ, नागनाथ, गहिनीनाथ, चौरंगीनाथ अशा प्रकारे हे 9 नाथ पुढे हे 9 नाथ म्हणजे ऋषभदेवांचीच 9 मुलं आहेत. यांनी पुढे अवतार घेतला आहे आणि ते अवतारित आहेत म्हणजे त्यांनी अयोनी जन्म झालेले आहेत त्यांचे पुढे. आणि त्यांनी लोकांच्या उपयोगासाठी लोकांना मदत व्हावी म्हणून पुष्कळ कार्य केलं आहे. पुष्कळ स्तोत्र रचली आहेत. लोकांना त्यांनी उपदेश केला आहे. कसं वागावं याचा त्यांनी लोकांपुढे आदर्श घालून दिला आहे. आता इतरही याच्यापेक्षा खाली अजून 81 पुत्र ते होते. पित्याच्या आज्ञेचे पालन करणारे, अतिशय विनम्र, वेदज्ञ आणि नेहमी यज्ञ करणारे असे होते. आणि पुण्यकर्माचे अनुष्ठान केल्यामुळे ते शुद्ध होऊन ब्राह्मण झालेले आहेत. शास्त्र आणि ब्राह्मणांच्या उपदेशानुसार निरनिराळ्या देवतांना उद्देशून द्रव्य, देश, काल, वय, श्रद्धा आणि ऋत्विज यांना सुसंपन्न असे सर्व प्रकारचे शेकडो यज्ञ ऋषभदेवांनी केलेले आहेत. भगवान ऋषभदेवांच्या शासनकालामध्ये या देशातील कोणताही मनुष्य आपल्यासाठी कोणाकडूनही आपल्या राजाबद्दल दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या प्रेमाशिवाय आणखी कोणत्याही वस्तूची इच्छा धरत नसे. एकदा भगवान ऋषभदेव फिरत फिरत ब्रह्मावर्त देशामध्ये पोचले. तेथे मोठमोठ्या ब्रह्मर्षींच्या सभेमध्ये त्यांनी प्रजेसमोरच आपल्या समचित्त, विनम्र, प्रेमळ आणि संयमी मुलांना शिक्षण देण्यासाठी त्यांना उपदेश केला. ते म्हणाले, वृषभदेव पुत्रांनो, हे मनुष्य शरीर या मर्त्यलोकात दुःखमय विषयभोग प्राप्त करण्यासाठी नाहीये. असं शरीर तर डुक्कर, कुत्री इत्यादींना सुद्धा मिळतं. या शरीराने ज्यामुळे अंतःकरण शुद्ध होईल असे दिव्य तप केलं पाहिजे, कारण त्यामुळे अनंत ब्रह्मानंदांची प्राप्ती होईल. त्यांनी सांगितलंय की समचित्त राहा, शांतीचा मार्ग अवलंबा, क्रोध कमी करा, क्रोधहीन राहायला शिका, सर्वांचं हितचिंतन करा आणि सदाचार संपन्न रहा, असं म्हणून त्यांनी जैन धर्माची स्थापना केलेली आहे. त्यांच्यामध्ये अहिंसा, समभाव, सदाचार. ऋषभदेवाने सांगितलंय, तुम्ही कोणाचं हित नाही केलं तरी चालेल, पण कोणाचं अहित करू नका. कोणाचा फायदा करू शकले नाही, कोणाच्या उपयोगी पडले नाहीत तरी चालेल, पण कोणाचं अकल्याण होईल असं कोणतंही कर्म किंवा कृत्य तुमच्या हातून घडता कामा नये. कोणाच्या मुखात तुम्हाला घास घालता आला नाही, एखाद्या भुकेलेल्या प्राण्याला तुम्ही जर अन्न देऊ शकत नसाल तर त्याला जर कोणी अन्न देत असेल तर ते तुम्ही हिरावून घेऊ नका, त्याच्या तोंडचा घास काढू नका. एवढं तरी तुम्ही करा. तुम्हाला एखादी सज्जन व्यक्ती, परमेश्वरा समान ऋषितुल्य व्यक्ती जर समोर आली तर तुम्हाला जर नतमस्तक व्हावंसं वाटलं नाही तर निदान त्या व्यक्तीच्या डोक्यावर पाय तरी ठेवू नका. अशा प्रकारे तुम्ही वर्तन करा. आणि अशा प्रकारे जर तुम्ही वर्तन केला, कुकर्म तुम्ही केली नाही तर तुम्ही प्रवृत्ती मार्गाला जाल. तुमच्या मनामध्ये कर्मांच्या वासना शिल्लक राहणार नाही, देहाचं बंधन राहणार नाही. वारंवार त्यांनी उपदेश केलाय की मानवी जीवन भोगासाठी नाही तर तपश्चर्येसाठी आहे. तप करा आणि सर्वांमध्ये ईश्वर पहा. ऋषभदेव म्हणजे ज्ञानाचा अवतार आहे.
ज्ञानी परमहंसांचे वर्तन कशा प्रकारे असते हे दाखवण्यासाठी भगवंतांनी ऋषभदेवांच्या रूपात अवतार धारण केलेला आहे. अतिशय आदर्श असं त्यांचं जीवन आहे सगळं. गृहस्थाला धन आणि कामसुखाचा त्याग करणं जितकं कठीण आहे, त्यापेक्षाही महात्म्यांना सिद्धीचा त्याग करणं, म्हणजे जेव्हा तुम्ही इतकं तप करता तेव्हा तुम्हाला अनेक प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात, पण या सिद्धींचा सुद्धा त्याग करायचा हे अतिशय कठीण आहे. ऋषभदेव नेहमी नग्नावस्थेमध्ये फिरत असत. अंगावर दिशा हेच त्यांचं वस्त्र होतं. दिगंबर अवस्थेमध्ये ते फिरत असत. उभ्या उभ्याच काहीतरी खात असत. झाडाची खाली पडलेली कंदमुळं ते खात असत. झाडावरची फळं कधी तोडत नव्हते, खाली पडलेली फळं खायचे. भिक्षा मागायची तर 2 हाताच्या ओंजळीमध्ये जेवढी भिक्षा मावेल तेवढीच भिक्षा घ्यायची, तेवढंच अन्न, तेवढाच आहार घ्यायचा, नाही तर भाजीपाल्यांचा आहार खात असत. त्यांना आता दिगंबर अवस्थेत असताना समजा कोणी मारहाण केली तर ते समजत असत की माझ्या शरीराला मारलंय, मी या शरीराहून वेगळा आहे, ब्रह्मनिष्ठ आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आत्मा हा शरीरापेक्षा वेगळा आहे, पण प्रत्यक्ष असा अनुभव फारच थोड्या व्यक्तींना येत असतो. म्हणजे जसं की श्रीफळात नारळातील खोबरं आणि कवच म्हणजे करवंटी ही दोन्ही भिन्न भिन्न आहेत, पण जोवर आत पाणी असते तोवर ते खोबरं करवंटीला सोडत नाही, चिकटून बसलेलं असतं. त्याप्रमाणे जोपर्यंत माणसाला विषयामध्ये रस वाटतो, विषयाची आसक्ती असते, तोपर्यंत त्याला शरीर व आत्मा यांच्या भिन्नतेचा अनुभव येत नाही. शरीर हे एक आवरण आहे आणि आत्मा हे त्यातलं, शरीर ही करवंटी आहे आणि आत्मा हे खोबरं आहे. विषयरस पाणी त्याच्यामध्ये आहे आणि संसारातील कोणत्याही वस्तूत जोपर्यंत गोडी वाटते तोपर्यंत शरीरातून हा आत्मा भिन्न आहे हा अनुभव कधीच आपल्याला येणार नाही. पण ऋषभदेवांनी मात्र अतिशय तप करून आत्मा आणि शरीर वेगळं आहे हे स्वतःच्या मनावर बिंबवलं होतं. ज्ञानीजन हे इंद्रियांना भिडतात, ते इंद्रियांचा विश्वास धरत नाही आणि म्हणून मनावर कधी विश्वास ठेवू नका. बोलण्याची इच्छाच होऊ नये म्हणून ऋषभदेव तोंडात दगड ठेवत असत की कोणाशी जास्त बोलून आपल्या हातून काही पाप घडायला नको. आणि यांना तारुण्यामध्येच हे वैराग्य प्राप्त झालेलं होतं. विषयाचा कंटाळा नाही आला तर विषयाचा कंटाळाच आला नाही तर देवाची भक्ती कशी घडणार. विषयाविषयी जोपर्यंत वैराग्य उत्पन्न होत नाही तोपर्यंत भक्तीचा आरंभ होत नाही. डोळ्यांना शक्ती देत असते ते मन, मनाला शक्ती देते ती बुद्धी आणि बुद्धीला शक्ती देत असतो तो परमात्मा. डोळ्यांसोबत जर मन असेल तर वस्तू दिसत नाही. ऋषभदेव कर्नाटकात आले आणि पुढे त्यांनी काय केलं तर त्याच्या आधी त्यांनी भरताला राजा म्हणून बसवलेलं आहे राज्यावर आणि ते वनामध्ये तप करण्यासाठी बाहेर पडलेले. त्यांनी तिथे भगवत परायण झालेले आहेत, अतिशय भक्ती करतायत ते देवाची आणि विरक्त झालेले आहेत. त्यांनी फक्त स्वतःजवळ स्वतःचं शरीर ठेवलंय, वस्त्र वगैरे तर नाहीच, आणि ते संन्यासी रूपाने ब्रह्मावर्त देश सोडून बाहेर पडलेत. वनामध्ये आता राहिलेले आहेत ते. आता आपल्या परमात्मा स्वरूपातच अखंड चित्तवृत्ती ठेवून ते एकटेच पृथ्वीवर विहार करतायत. असं करत करत ते कर्नाटकात आले आणि दावाग्नी म्हणजे अग्नी पेटवलेला जिथे वनामध्ये पेटलेला आहे त्या पेटलेल्या अग्नीमध्ये त्यांनी जाणून बुजून प्रवेश केलाय. देह जळतोय पण मनाला ते सांगतायत आत्मा अमर आहे, देह जळणार. अशी आत्मनिष्ठा फक्त एक ज्ञानी माणसाचीच असू शकते. असं हे ऋषभदेवांचं चरित्र
आहे हे सामान्य माणसांनी फक्त वाचूच शकतो आपण. आपल्याला अनुकरणीय असं यात नाही, पण हा आदर्श आपण समोर नक्कीच ठेवला पाहिजे. बोला ऋषभ भगवान की जय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. महाराज भरत मोठे भगवत भक्त होते. भगवान ऋषभदेवानी पृथ्वीचं रक्षण करण्यासाठी त्यांनी जसा संकल्प केला त्यानुसार त्यांनी महाराज भरतांची त्या पृथ्वीवर राजा म्हणून नियुक्ती केली. आणि त्यांच्या आज्ञेत राहून भरतांनी पुढे सगळा व्यवहार राज्यकारभार बघायला सुरुवात केली आहे. आणि ह्याच भरताच्या नावानेच आपल्या देशाचं नाव पुढे भरतखंड असं पडलेलं आहे. त्यांचं जे चरित्र आहे ते सध्याच्या वर्तमान काळासाठी अतिशय उपयोगी आहे. ते महाभागवत होते. त्यांच्या सहवासात आलेले सर्वच भक्तिरंगात रंगून जात होते. भरतानी व्यवहारातील मर्यादेचं कधीही उल्लंघन केलं नाही. ते सुद्धा महावैष्णव होते. यज्ञयाग करीत असत. प्रत्येक देवात कृष्णाचा अंश आहे असं समजून ते देवाची पूजा करत असत. अनेक यज्ञ करून त्या सर्वाचं पुण्य ते श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण करत असत. कर्मफल नेहमी परमेश्वराला अर्पण केलं तर तुम्हाला आनंदच मिळेल. जसं आपल्या घरामध्ये पत्नी श्रम करत असते, पण त्या श्रमाचं फळ सगळं ती आपल्या पतीला देत असते. भरत निष्काम भावनेने कर्म करीत होता आणि त्या कर्माचं फळ श्रीकृष्णाला अर्पण करीत असे. अनेन कर्मणा भगवान परमेश्वर प्रियताम. आपण कुठल्याही पूजेला गेलो की पूजेला बसलो की गुरुजी सांगतात परमेश्वर प्रियताम इदम न मम, असं अनेक वेळा लोक म्हणत असतात, पण त्याचा अर्थ काही समजत नाही. म्हणजे काय? श्रीकृष्णार्पणमस्तू आपण म्हणतो, म्हणजे प्रत्येक आपण जी काही पूजा पाठ करतो ते सगळा कृष्णार्पण करण्याच्या भावनेनी केली पाहिजे. असं प्रत्येक वेळेला जेवढे जेवढे यज्ञ भरतानी केले, जे जे काही साधना केली ती सगळी साधना भरताने कृष्णार्पण केली. आणि मग अशा या भरत राजाने विश्वरूपाची कन्या पंचजनी हिच्याशी विवाह केला. आणि पंचजनीपासून त्याला सुमती, राष्ट्रभृत, सुदर्शन, आवरण आणि धूम्रकेतू असे 5 पुत्र झालेले आहेत. आणि ते सुद्धा त्याच्यासारखेच विद्वान आणि कृष्ण भक्त होते. आता हे आपल्या भारत देशाचं नाव पूर्वी अजनाभ वर्ष होतं. या देशाला भरताच्या वेळेपासून भारतवर्ष असं नाव पडलेलं आहे. भरताला या भरत राजाला तारुण्यावस्थेतच एके दिवशी वैराग्य उत्पन्न झालं. जो संयम पाळून भजन प्रवृत्ती वाढवतो त्याला वृद्धावस्थेत भगवत प्राप्ती होते. प्रभू रामचंद्रांना सुद्धा युवावस्थेतच म्हणजे तरुण अवस्थेतच वनात जावं लागलं. आणि वनवासाच्या वेळी प्रभू रामचंद्रांचं वय होतं अवघं 27 वर्षाचं आणि सीतामाई होती 18 वर्षाची. प्रभू रामचंद्रांनी सुद्धा तारुण्यावस्थेतच रावणाला मारलं. आणि आपण सुद्धा कामरूपी रावणाचा असा वेळेतच नाश करायला हवा. विषारूपी वासनांचा नाश करायला हवा. भरत मुनींनी राज्याचा त्याग केला
राण्यांचा त्याग केला आणि सर्वस्वाचा त्याग करून ते वनामध्ये आले. आपण भोगलेली वंशपरंपरागत संपत्ती पुत्रांना योग्य तऱ्हेने वाटून दिली आणि आपल्या सर्व संपत्ती संपन्न महालाचा त्याग करून ते हरिहर क्षेत्री पुलह ऋषींच्या आश्रमामध्ये आले. पुलह आश्रमात राहणाऱ्या भक्तांवर भगवंतांचे फार प्रेम आहे आणि म्हणून तिथे भगवंत आपल्याला इष्ट रूपात भेटतील आणि म्हणून ते तिथं आलेले आहेत. हा पुलह आश्रम चक्र नदी म्हणजे गंडकी नावाची प्रसिद्ध नदी आहे, त्या नदीच्या तीरावर हा आश्रम आहे. सर्व बाजूनी तो पवित्र आहे. तेथील दगडांवर शालिग्राम चिन्ह, नाभीप्रमाणे चिन्ह असणारे शालिग्राम त्या गंडकी नदीच्या तीरावर आपल्याला सापडतात. आता ह्या पुलह आश्रमाच्या उपवनामध्ये एकांतच ठिकाणी भरत मुनींनी भरत आता राजर्षी झालाय, राजा होता त्यांनी ऋषी झालाय, तो आता मुनी झाला. त्यांनी एकट्याने एक कुटी बांधली आणि पानं, फुलं, तुळशीदल, पाणी, कंदमुळं, फळं हे सगळं तो गोळा करायचा आणि भगवंताची आराधना करून भगवंताला सगळं शेवटी तो अर्पण करत असे या सगळ्या गोळा केलेल्या वस्तू. आणि त्याच्यामुळे त्याचं अंतःकरण सर्व विषय अभिलाषांपासून परावृत्त झालं. विषयामधील आसक्ती कमी कमी व्हायला लागली. मन शांत झालं. परमानंद त्याला प्राप्त झाला. त्याला परमानंदाची अनुभूती आली. अशा रीतीने तो नियमपूर्वक भगवंताची आराधना करायला लागला. भरताचा नित्य नियम होता. पहाटे 4 वाजता ब्राह्ममुहूर्तावर उठून स्नान करावं, कमरे इतक्या पाण्यामध्ये उभं राहावं आणि सूर्यनारायणाचे ध्यान आणि गायत्री मंत्राचा जप तो करीत असे. सूर्यनारायणाच्या कृपेने बुद्धी उज्ज्वल होत असते, म्हणून त्याची उपासना करावी. या सूर्यनारायणाचे आपल्या सगळ्यांवर अतिशय उपकार आहेत. त्याचे आपण सर्व ऋणी असायला हवं. आपल्याला जो सतत प्रकाश देतो, त्याने जर प्रकाश द्यायचं नाही असं जर ठरवलं तर पृथ्वीवर लवकरच प्रलय येईल. सूर्यनारायण सर्वांना प्रकाश देतो, तो आपल्याला फुकट मिळतो. त्याच्यासाठी आपल्याला जसं इलेक्ट्रिसिटी वापरल्याचं बिल येतं प्रत्येक महिन्याला, तसं सूर्यनारायण काय आपल्याला बिल देत नाही. मी तुम्हाला एवढा प्रकाश दिला, एवढं ऊन दिलं, तुमची एवढी वाळवणं करून दिली, देतोय का आपल्याला बिल? काही नाही. का आज रविवार आहे, आज मला कंटाळा आला, आज काय मी उगवणार नाही, आज मी काय सुट्टी घेतो, माझी 4 दिवसाची रजा आहे, सिक लीव आहे, मी चाललो फिरायला, असं म्हणून कधी सुट्टी पण घेत नाही. त्याचं काम, तो नेमून दिलेलं काम तो सतत करत असतो. सूर्य परमेश्वराचं एक साकार रूप आहे. म्हणून आपल्या प्रत्येकाचं एक कर्तव्य आहे, सूर्योदयापूर्वी उठून स्नानादी कर्म आटोपून सूर्याला अर्घ्य द्यायला पाहिजे. त्याचे ऋण आपण मानले पाहिजेत आणि त्यासाठी आपण त्याची रोज पूजा करायला पाहिजे. जसं सूर्याला रोज अर्घ्य देणं महत्त्वाचं आहे, तसाच रात्री 11 वाजल्यानंतरचा जो काळ आहे तो राक्षस काळ म्हटला आहे. तो निषिद्ध काळ आहे. या निषिद्ध काळामध्ये कधीही भोजन करू नये. पण आजकाल आपापल्या ड्युट्या अशा विचित्र असल्यामुळे या सगळे नियम काही आपले पाळले जात नाहीत. पण सूर्य, चंद्र, समुद्र हे नेहमी ईश्वराच्या मर्यादेचे पालन करतात, कधीही उल्लंघन करत नाहीत. जेव्हा सूर्य उगवणार तेव्हाच उगवतो आणि आपल्याला उजेड आणि चंद्राकडून शीतल चांदणं आपल्याला मिळत राहतं. अशा पद्धतीने भरतानी हे सूर्याचं ऋण
लक्षात घेऊन सूर्याची आराधना केली आहे. सतत जर तुम्ही ईश्वराची आराधना कराल, मानस पूजा कराल, तर ती पूजासुद्धा फलद्रूप होते. तुलसीदासांनी त्यांच्या कीर्तनामध्ये एकदा बनिया नावाच्या भक्ताची गोष्ट सांगितली आहे की बनिया रोज बालकृष्णाची मानस पूजा करत असे आणि तो इतका तन्मय होत असे की काल्पनिक सर्व वस्तू त्याला प्रत्यक्ष दिसायला लागत. एक दिवस त्याने मानस पूजेत दूध आणले आणि त्यात साखर टाकली आणि त्याला असं वाटलं की अरे आज दुधात जरा रोजच्यापेक्षा जास्तच साखर पडली आणि त्यालाच ते सहन झालं नाही. मुळाचा तो कंजूस. आता काय करायचं? मग आता ही जास्त पडलेली साखर आहे ती काढून घ्यावी, दुसऱ्या कोणत्या तरी पदार्थात टाकायला उपयोगी पडेल. आता मानस पूजा करतोय तरी मनामध्ये असा विचार आलेला आहे. तिथे जवळ ना भांडं, ना दूध, ना साखर, कारण मानस पूजा चालली आहे. पण तरीही तन्मयतेने तो वस्तू त्याला प्रत्यक्ष दिसत होत्या आणि म्हणून मनातल्या मनात तो ती साखर हाताने काढू लागला. आता कृष्णाने विचार केलाय 12 वर्ष माझी ही मानस पूजा चालली आहे. आता परमेश्वराला वाटलं आता आपण इथे प्रगट होण्याची वेळ आलेली आहे. प्रत्यक्ष श्रीकृष्ण त्याच्या मानस पूजेवर अतिशय प्रसन्न झालेले आहेत आणि जेव्हा तो ती साखर काढण्याचं त्याच्या हातून कृती व्हायला लागली, हाताने तो असं काढतोय साखर कल्पनेतली, त्यावेळेला प्रत्यक्ष श्रीकृष्ण तिथे प्रगट झालेत आणि त्यांनी त्याचा हात धरलाय आणि म्हणाले त्याला, अरे साखर जास्त पडली तर काय झालं, तू तर एक पैसाही खर्च केला नाहीस. आणि मग भगवंतांच्या स्पर्शाने मात्र बनिया जागा झाला, भानावर आला आणि मग देवाचा अनन्य सेवक बनलेला आहे तो. 12 वर्ष जर एखादं सत्कर्म नियमाने केलं तर त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. आद्य शंकराचार्य सुद्धा कृष्णाची मानस पूजा करत आणि त्याचप्रमाणे हा भरत राजा सुद्धा मानस पूजा करताना अतिशय तन्मय होत असे. पूजा करता करता थकवा आला तर तो ध्यान किंवा कीर्तन करत असे. पण ही मायेची गती मोठी विचित्र आहे. आता पुढे ही माया काय काय करते आपल्याला बघायचंच आहे. एक दिवस असाच भरत कमरे इतक्या पाण्यामध्ये उभा होता. ग्रीष्म ऋतू, अतिशय ऊन पडलं होतं आणि त्यावेळेला एक हरिणी तिथे पाणी पिण्यासाठी आली. ती गर्भवती होती आणि ती पाणी प्यायला तोंड लावलं तिने आणि तेवढ्यात पाण्याला तोंड लावलं आणि तिला सिंहाची गर्जना ऐकू आली आणि त्यामुळे ती हरिणी अतिशय घाबरली आणि तिने आपण ही नदीच्या पलीकडे उडी मारू या कल्पनेने तिने जोरात उडी मारली. तिला वाटलं आपण नदी पार करू. तिची प्रसूतीची वेळ आलीच होती. उडी मारताना हरिणी प्रसूत झाली आणि हरणीचं पाडस जन्माला आलं आणि ते पाण्यातच पडलं आणि दुसऱ्या बाजूला हरणी मात्र एक जमिनीवर मरून पडली. आता भरताला पाण्यात उभं राहून त्याची साधना चालली आहे आणि त्याला ते सगळं दृश्य दिसलं. पाडस पाण्यात पडलेलं दिसलं. आता त्याने विचार केला, ह्याची आई तर मेली, आता याचे या जगात कोणीच नाही, आता याचे रक्षण आणि पालन कोण करील. त्याला अतिशय दया आली. त्या नुकत्याच जन्मलेल्या मृग बालकाला पाहून त्याला अतिशय मनात मातृभाव निर्माण झाला आणि त्यांनी त्या बालकाला घेऊन तो आपल्या आश्रमामध्ये परत आला. आता हे पाडस माझ्याशिवाय कोणाला ओळखत नाही, याचं लालन पालन करणं आता माझंच कर्तव्य आहे. मी जर याची उपेक्षा करीन तर हे बालक मरून जाईल. आता मीच याचा पिता, मीच याची माता. मृग बालकाचा रक्षक पिता म्हणून आता मलाच याचं रक्षण करायला पाहिजे. माणूस नेहमी समजतो की मी दुसऱ्याचं रक्षण करतो,
त्याला असं कधी लक्षात येत नाही की अरे रक्षण करणारा तो वर बसलाय, प्रभू आहेत ना, करता करविता, तोच दुःख देतो, तोच सुख देतो, तो श्रीहरी आहे, पालन करतात तो श्रीहरी आहे, आपण एक निमित्त मात्र आहोत. तुम्ही घरात असा किंवा वनात असा, तुमचा रक्षण करणारा तो श्रीहरी आहे. अशा प्रकारे भरताला वाटलं मीच याचं पालन करता आता, आणि म्हणून तो त्या हरणाच्या संगोपनामध्ये इतका रमून गेला की त्याचं हरिभजनामधलं मन हरिभजनामध्ये लक्ष लागेना असं झालं. ध्यानामध्ये दर 5-10 मिनिटांनी तो डोळे उडून बघत असे की पाडस आहे ना, तो इथेच खेळतोय ना, त्याला कुठे लागलं तर नाही ना. असं करता करता त्याची आराधना कमी व्हायला लागली. आता त्यांनी पाडसाला आश्रमात ठेवलं इथपर्यंत ठीक होतं, त्याची काळजी घेतो इथपर्यंत ठीक होतं, पण त्यांनी त्याला सतत आपल्या मनामध्येच जागा दिली, आणि त्याच्यामुळे तो जरी संसार सोडून आला तरी इथे त्याची आसक्ती या पाडसाच्या रूपामध्ये शिरलेली आहे. संसाराला मनात कधी जागा देऊ नका. घरात भलेही कोणाला राहू द्या, पण मनात मात्र कोणाला राहू देऊ नका. पण इथे भरताकडनं मात्र ही चूक झाली. ते पाडस भरताच्या झोपडीतच नाही तर त्याच्या मनातही त्यांनी घर केलं. राज्य, पत्नी, संतान सगळ्याचा त्याग करून आलेला भरत शेवटी त्या पाडसाच्या मायेत फसला. कधी कधी परोपकाराची भावनाही साधकाला त्याच्या साधनेमध्ये बाधा ठरते, आणि इतका त्याचा परिणाम असा झाला की सतत त्या पाडसामध्ये त्याचं लक्ष लागल्यामुळे तो सतत व्यस्त राहू लागला. त्यामुळे त्याची संध्या पूजा नित्य कर्म हळूहळू कमी होत गेली. त्याची आसक्ती या पाडसामध्ये वाढत गेली. एक दिवस ते पाडस खेळता खेळता दाट जंगलात निघून गेलं. रात्र झाली तरी ते परत आलं नाही. इकडे भरताला काळजी वाटू लागली की या बालकाचं काय झालं असेल पुढे. त्याला कोणी मारलं नसेल ना, त्याला कोणी शिकार तर केली नसेल ना. काळाला कुणाची दया नसते. काळ सदा सर्वदा सावध असतो. नही प्रतीक्षते मृत्युः कृतमस्य न वा कृतम. मृत्यू असा कधीच विचार करत नाही की कोणाचं कार्य अपुरं राहिलंय का, कोणी वयाने लहान आहे का, कोणाचं कार्य काही पूर्ण व्हायचंय का. आणि म्हणून प्रत्येकाने प्रत्येक क्षणाला मृत्यूसाठी नेहमी तयार राहायला हवं. एक दिवस भरताला सुद्धा त्याचा काळ न्यायला आला, आणि त्याच वेळेला भरताला पाडसाचं स्मरण झालं. मृत्यूसमयी त्यांनी देवाचं चिंतन न करता त्या पाडसाचं चिंतन करत देहत्याग केला. मृत्यूसमयी त्या मृग बालकाचं चिंतन म्हणजे हरणाच्या पाडसाचं चिंतन त्यांनी करीत राहिल्यामुळे त्याला पुढचा जन्म अर्थातच हरणाचा आला. पुढचं शरीर त्याला पुढे जन्म मिळाला, हरणाचा मिळाला. असं आहे, माणूस पुढील जन्माची म्हणजे पुनर्जन्माची तयारी याच जन्मामध्ये कशी करत असतो ती बघा. पूर्वजन्मात केलेलं तप काही वाया गेलेलं नाही, पूर्वजन्मात केलेलं भजन व्यर्थ नाही, पण शरीर मात्र आता हरणाचं मिळालंय. पण तरीसुद्धा या हरणाच्या शरीरात त्याला पूर्वजन्मीचं ज्ञान होतं, आणि ते सुद्धा गंडकी नदीच्या तीरीच होतं. आणि आता त्याला कळलंय की अरे मी तपश्चर्या करण्यासाठी या गंडकी नदीच्या तीरावर आलो, आणि ह्या हरणाच्या पाडसामध्ये माझं मन गेल्यामुळे मला हा हरणाचा जन्म आलेला आहे. आता मला 4 पायांचा पशु बनावं लागलेलं आहे. आणि मग आता त्यांनी ठरवलं की आता मात्र आपण अतिशय संन्यासी वृत्तीने राहायचं. झाडाची वाळलेली पानं तो खात होता, गवत खात नव्हता, कारण गवतावर जीवजंतू असतात आणि त्यामुळे हिंसा होईल. आता नवीन प्रारब्ध आपण बनवायचं नाही. या हरणाच्या देहात सुद्धा आपण व्रतच धरायचं. त्या हरणाच्या देहात सुद्धा भरत एकादशीचं व्रत करीत असे. प्राचीन काळात पशुसुद्धा एकादशीचं व्रत करत असत. आपण आजकाल सुद्धा हे असं एकादशीचं व्रत कोणी हल्ली करत नाही.
आता इथून पुढे आपल्याला भरताच्या पुढच्या जन्मांच्या कथा ऐकायच्या आहेत, पण आपण वेळेअभावी त्या पुढच्या भागात ऐकूया. तोपर्यंत नमस्कार. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.